नावात काय आहे, नावात काय आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण त्या डिपार्टमेंटचं मूळचं नाव जे आहे ना, ते डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स असं होतं, DOD त्याचा शॉर्ट फॉर्म. ट्रम्पनं आल्या आल्या ते DOW केलं, म्हणजे डिपार्टमेंट ऑफ वॉर. जणू काही तिसरं महायुद्ध सदृश अशा प्रकारची परिस्थिती आज मितीला निर्माण झालेली आहे की अमेरिकेशी स्पर्धा करू शकणारं राष्ट्र AIच्या कॉन्टेक्समध्ये ती फक्त आणि फक्त चीन आहे. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथन अंतर्गत आळंदी ते सिलिकॉन व्हॅली वाया नेवासा या उपमालिकेमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. आपल्याला कल्पना आहे की आपण हे ज्या AI समिट्स म्हणतो 4 झाल्या, त्यांच्याबाबत एक सरळ उपमालिका योजलेली आहे, योजलेली आहे. आणि त्यातला एक एपिसोड आपला करून झाला, आपण तो पाहिलात. पहिली समिट लिचली इंग्लंडमध्ये झाली आणि तिथे काय घडलं वगैरे वगैरे थोडक्यात त्याचा आपण परामर्श घेतला आणि असं सांगितलं की त्याच्यानंतरची दुसरी समिट ही कोरियामध्ये होणार होती, ती झाली. तिसरी फ्रान्समध्ये झाली आणि चौथी इकडे आपल्या भारतामध्ये. तर उरलेल्या तिघांच्या बद्दल आपल्याला सलग सांगायचंच आहे. पण AI ही गोष्ट जितकी इम्प्रेडिक्टेबल आहे ना, तितकंच AI बद्दलचं विवेचन हे सुद्धा इम्प्रेडिक्टेबलच आहे. कुठल्या वेळेला काय असं समोर येतं आणि त्याचं महत्त्व लक्षात घेऊन बाकीच्या गोष्टी चाललेल्या मागे ठेवाव्या लागतात आणि याला पुढे चाल द्यावी लागते, हे तुम्ही नाही सांगू शकत. तर तसंच काहीसं घडलेलं आहे. त्यामुळे हे जे 3 आहेत उरलेले समिट संबंधीचे, ते आपण 1-2 एपिसोड पुरते पुढे ढकलूयात आणि आज एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालायचा आहे आपल्याला, AIच्या संदर्भातला अर्थात. आणि त्याचं ताबडतोबीचं कारण काय झालं माहिती आहे का? ताबडतोबीचं कारण म्हणजे अमेरिकेनं आणि इस्रायलनं केलेला इराणवरील हल्ला. खूप जोरात चालू आहे लढाई, आपल्याला कल्पना आहे. बॅलिस्टिक मिसाईल्स ज्याला म्हणतो आपण, जे ड्रोन्स असतात काही, आणि ते ड्रोन्स हे AI पॉवर्ड आहेत, म्हणजे AIने नियंत्रित केलेले, AI डिरेक्टेड, ज्यांची दिशा AI मुळे ठरली जाते आणि ते बरोबर टार्गेट करतात जिथे करायचं तिथे. आणि आपल्याला कल्पना आहे की त्या सुरुवातीच्याच दिवशी, म्हणजे कदाचित मागच्या महिन्याचा शेवटचा दिवस असेल तो, काय झालेलं आहे की अमेरिका आणि इस्रायलने, आता इस्रायल फ्रंटला असतो तेवढ्यापुरता, इराणवरती असा हल्ला केला आणि तो सुद्धा दिवसा केला. यापूर्वीचे हल्ले सहसा रात्री होत असायचे वगैरे वगैरे, लोकांना तसंच वाटायचं, त्याच्यामुळे कदाचित ते इराणचे लोक गाफील असतील. पण तो दिवसा केला आणि अशा पद्धतीने केला, म्हणजे त्याच्यावरनं त्यांचं सर्व्हायलन्स म्हणूयात आपण, त्यांचं जे काही हेरखातं आहे ते किती दक्ष आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येईल. आणि आत्ता ज्याला आपण टार्गेट म्हणतो, त्यांचं लक्ष कोणतं होतं? दुसरं तिसरं कोणी धरून स्वतः इराणचे राष्ट्रप्रमुख खोमेनी आणि त्यांच्याबरोबर काम करणारे, विशेषतः लष्कराच्या संदर्भातले, लष्करामधील लोक, त्यांची काहीतरी बैठक सुरू होणार होती. तर बरोबर त्या ठिकाणी अगदी ठरवून टार्गेट करून हल्ला केला आणि त्याच्यामध्ये स्वतः ते खोमेनी आणि त्यांचे बाकीचे अनेक 40 लोक, महत्वाचे लोक, की पोझिशन्सवरचे मृत्युमुखी पावले ठार झाले, हे आपल्याला माहिती आहे. आणि हा एकदम आंतरराष्ट्रीय प्रश्न झाला. आणि मग आता पुढच्या गोष्टी माहिती आहेत, मी आता ते तुम्हाला सांगणार नाहीत, कदाचित त्यांच्यावरती आपल्याला, तुम्ही ऐकतच आहात, पाहतच आहात सगळीकडे, आपण कदाचित स्वतंत्रपणे त्याच्यावरती बोलू सुद्धा. पण महत्वाचा मुद्दा काय आहे की जणू काही तिसरं महायुद्ध सदृश अशा प्रकारची परिस्थिती आज मितीला निर्माण झालेली आहे. इराण सहजासहजी तयार होत नाही अजूनही शरणागतीला किंवा अगदी तडजोडीला सुद्धा, आणि त्यानेही प्रतिहल्ले चालवलेले आहेत, हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. आता त्यामुळं त्याच्या आधी अमेरिकेत काय घडलं, अगदी म्हणजे 26, 27, 28 फेब्रुवारीचे 3 दिवस आहेत आणि इकडे या युद्धाची तयारी सुरू होती आणि ते युद्ध ऑलमोस्ट सुरू झालं होतं इराण विरुद्धचं. त्यावेळेला अमेरिकेमध्ये एक अंतर्गत काहीतरी घडत होतं आणि ते फार महत्वाचं आहे. आणि कदाचित याच्यामुळं तिकडं लोकांचं लक्ष गेलं नसेल आणि ज्या लोकांच्या नेहमीच्या चर्चेचा वगैरे विषय आहे त्यांनाच कदाचित ती माहिती असेल, पण ती आपल्या पुढे ठेवणं मला फार महत्वाचं वाटतं. काय आहे ती माहिती आणि त्याचा संदर्भ पोहोचतो या
प्रकरणाशी, इराणच्या युद्धाशी वगैरे वगैरे. काय आहे तो प्रकार? तो प्रकार असा आहे की आपल्याला कल्पना आहे की अमेरिकेमध्ये ज्या AI कंपन्या आहेत, मी पूर्वी तुम्हाला सांगितले की एक AI कंपनी म्हणजे जवळजवळ एक राष्ट्र असल्यासारखं आहे, कमीत कमी फायनान्शियली तरी. आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे. आणि त्या स्पर्धेमधले जे स्पर्धक आहेत आपल्याला माहिती आहे, सॅम अल्टमन असेल, इलॉन मस्क असेल, हे माहिती आहेत आपल्याला. आणि त्यांच्याबद्दल नेहमी नेहमी काही ना काही काही येत असतं, हेही माहिती आहे आपल्याला. आपल्याला हेही माहिती आहे की गेल्या निवडणुकीमध्ये ट्रम्पने इलॉन मस्कला जवळ केलं होतं अगोदर सुद्धा, आणि नंतर सुद्धा त्याच्याकडे काही गोष्टी अंमलबजावणीसाठी, धोरणासाठी दिल्या होत्या, परंतु मधल्या काळात त्यांच्याच परत काहीतरी फाटलं आणि मस्क त्यांच्यापासून दूर गेला. आत्ता परत जवळ यायची प्रक्रिया सुरू आहे, असं आपण वेगवेगळ्या माध्यमातून जाणतो, ऐकतो, बघतो वगैरे वगैरे वगैरे. पण इथे जे काही घडलंय ना, ते अतिशय वेगळं आहे. अतिशय वेगळं म्हणजे कोणत्या अर्थाने वेगळं आहे की आपल्याला कल्पना आहे की ट्रम्पनं आल्या आल्या ते सगळ्या जगाला माहिती आहे, म्हणजे त्यात काय ट्रम्पला माहिती झालं असं म्हणण्याचं काही कारण नाही, की अमेरिकेशी स्पर्धा करू शकणारं राष्ट्र AIच्या कॉन्टेक्समध्ये ती फक्त आणि फक्त चीन आहे. आणि त्यांच्यात फार थोडं मार्जिन आहे त्यांच्या विकासामध्ये, आणि चीन कोणत्याही क्षणी अमेरिकेला गाठू शकतो. तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला जर काही बॅकलॉग राहिला असेल तर तो भरला पाहिजे वगैरे वगैरे, आणि सतत आपण चीनच्या पुढे असलं पाहिजे, हे ट्रम्पच्या मनामध्ये आलं असेल तर त्याच्यात नवल नाही. आता ह्याचं एक वेगळं महत्व आहे, याच्यात वेगळी एक खोच आहे त्याच्यामध्ये. ती काय खोच आहे माहिती का, की अमेरिका हे लोकशाही प्रधान राष्ट्र आहे, काही विशिष्ट नियमांनी वागणारं राष्ट्र आहे, आणि ते नियम वेगवेगळ्या चाळणीतून असतात, काँग्रेस असेल, सिनेट असेल वगैरे वगैरे. त्यामुळं तिथे काही गोष्टी करायच्या झाल्या तर त्यांचीही परीक्षा घेतली जाते, आणि बऱ्याचशा गोष्टींना प्रतिबंध केला जातो की हे योग्य नाही, समाजाच्या दृष्टिकोनातून, राष्ट्राच्या दृष्टिकोनातून, मानवतेच्या दृष्टिकोनातून, अमेरिकेच्या मूल्यांच्या दृष्टिकोनातून. हा शब्द महत्वाचा आहे. आणि म्हणून मग जेवढ्या प्रमाणात राजकीय सत्ताधाऱ्यांना ते झेप पावणारी अशा प्रकारची प्रगती पाहिजे असते, परत संदर्भ AIचा आहे, तेवढी होत नाही. त्याचा फायदा चीन घेतो. आणि चीनमध्ये तुम्हाला कल्पना आहे की ॲटोक्रेसी ज्याला म्हणतो आपण, एकाधिकारशाही म्हणतो, पक्षाची म्हणा, व्यक्तीची म्हणा, ती आहे. आणि त्यामुळं त्यांच्यावरती तसे निर्बंध नाहीत. मग त्यामुळं ते पुढे जाऊ शकतात सतत सतत सतत. मग त्यांना थांबवायचं, त्यांना गाठायचं, त्यांच्या पुढे जायचं अवघड काम आहे ना. म्हणून हे नवीन धोरण जे पुढे आणलं की ज्याचं अनेक AI कंपन्यांनी स्वागत केलं, ज्याच्यामध्ये अर्थात सॅम अल्टमन हा मुख्य होताच होता. काय होतं त्याच्यामध्ये की त्याच्या अगोदरच्या शासनाने, म्हणजे बायडेन उदाहरणार्थ, किंवा त्याच्या अगोदरच्या असेल कदाचित, काही एक निर्बंध आणले होते AIच्या विकासावरती, की त्या कंपन्यांनी ही पथ्य पाळायची. अनिर्बंधपणे नवीन नवीन मॉडेल्स विकसित, एकापेक्षा एक पॉवरफुल अशी करायची नाही, म्हणजे करताना विचार करायचा, निर्बंध पाळायचे. आता असे जर निर्बंध पाळले तर अमेरिका मागे पडेल, चीन पुढे जाईल. हा अगदी कॉमन सेन्सचा मुद्दा आहे, लहान मुलालाही कळेल. म्हणून नवीन धोरण आखलं ट्रम्पनी, आणि त्या धोरणानुसार हे जे अडथळे आहेत ते दूर केले. आणि इतकंच नाही तर हे नवीन पद्धतीने जे आपल्याला AIचा विकास करायचा, तो कसा केला पाहिजे, तर तो जसा अणुबॉम्बच्या वेळेला केला मॅनहॅटन प्रोजेक्ट, तसं त्या पातळीवरती, म्हणजे युद्ध पातळीवरती, म्हणजे हे जणू काही एक मॅनहॅटन प्रोजेक्टच आहे नवीन किंवा दुसरं, असं समजून करायचा. अशा पद्धतीने त्यानं सगळ्या लोकांना कामाला लावलं, आणि अर्थात त्याचं स्वागत सगळ्या AI कंपन्यांनी केलं. हा झाला पहिला मुद्दा मला तुम्हाला जे सांगायचं आहे, की माहिती म्हणून. आता ही गोष्ट ते ताबडतोब सत्तेवरती आल्याची आहे. मग सत्तेवरती आल्यानंतर काही दिवसांनी मी तुम्हाला सांगेन की तो दिवस सुद्धा आहे 5 सप्टेंबर 2025. व्हाईट हाऊसमध्ये त्यांनी अनेक संबंधितांना बोलवलं. संबंधित म्हणजे कोणते, की AI कंपन्यांचे चालक मालक, म्हणजे CEO वगैरे वगैरे वगैरे, त्यांना बोलावलं आणि त्यांच्या पुढं आपलं धोरण ठेवलं. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना काय संदेश दिला, त्या मेजवानीला म्हणा, घडीवर काही म्हणा, त्याला तुम्ही नाव द्या,
मिसेस ट्रम्प सुद्धा उपस्थित होत्या आणि त्यांनी सुद्धा समाजात न्यायचा AI अशा प्रकारचा एक प्रकल्प त्यांच्या पद्धतीने असेल त्यांचा काही NGO वगैरे हाती घेतल्याचं जाहीर केलं. तर ट्रम्पनी त्यांना सांगितलं या सगळ्या लोकांना की टेक लीडर्स युनायटेड टू पॉवर अमेरिकन AI डॉमिनन्स. काय करायचं? टेक लीडर्स म्हणजे या क्षेत्रामध्ये जे लीडर्स आहेत त्यांनी काय करायचं? त्यांनी एकत्र यावं. कशासाठी? तर अमेरिकन AI ला अशी शक्ती देण्यासाठी, अशी पॉवर देण्यासाठी की तो सर्वात भारी ठरेल, जगात त्याचं वर्चस्व राहील. हे सांगण्यासाठी त्यांनी तिथे बोलावलं. एक तो प्रकारचा मेळावाच होता, असा त्याचा मुद्दा आहे. आणि त्याच्यामध्ये कोण कोण लोक आले होते? उदाहरणार्थ सॅम अल्टमन तर होते, गुगलचे को फाउंडर सर्जी बिन, नंतर ओरॅकलचे CEO साफ्रा काट्स, ॲपल CEO टिम कुक, नंतर आणखीन आपले सत्या नाडेला निश्चितपणे मायक्रोसॉफ्टचे चेअरमन ते होते. नंतर आणखीन अल्फाबेट गुगलचे सुंदर पिचाई जे आता नुकतेच भारतामध्ये वगैरे येऊन गेले असणार, आणि मेटाचे चेअरमन मार्क झुकेलबर्ग, अशी सगळी मंडळी तिथे, शिल्की मंडळी यांना म्हणतो आपण AI क्षेत्रामधली, ती तिथे उपस्थित होती. आता जेव्हा हे धोरण काय करायचंय आपल्याला, सगळ्या लोकांनी एकत्र यावं या कंपन्यांनी आणि अमेरिकेला असं AI मध्ये इतकं पुढे न्यावं की AIचा डॉमिनन्स अमेरिकेचा कायम राहील. म्हणजे परत रेफरन्स पॉईंट परत चीन आहे. आता तुम्ही याला चीनचा फोबिया म्हणायचं की ऑब्सेशन म्हणायचं, हा वेगळा मुद्दा आहे, पण त्याच्यामध्ये निश्चितपणे तथ्य आहे, ते काही काल्पनिक भीती नाहीये, ते होतं. आणि मी आता अल्टमनचा मुद्दाम का घेतोय रेफरन्स, हे बाकीच्या लोकांचं मी आता घेत नाही, कारण आता मला जे सांगायचं त्याचा संबंध थेट अल्टमनशी आहे, त्याच्या कंपनीशी आहे, ओपन AIशी. तर त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया, त्यांनी मानलेले आभार ट्रम्पचे ते असे आहेत, या भाषेमध्ये आहेत की थँक्यू फॉर बीइंग सच ए प्रो बिझनेस, प्रो इनोव्हेशन प्रेसिडेंट. या प्रेसिडेंटचा नाविन्याला सपोर्ट आहे, प्रोत्साहन आहे, आणि अर्थात बिझनेसमन म्हणजे जे उद्योग करतात या क्षेत्रातल्या कंपन्या, त्यांना सुद्धा त्याचं प्रोत्साहन आहे. इट इज अ व्हेरी रिफ्रेशिंग चेंज. हे वेगळंच हा चेंज आहे. म्हणजे अगोदरचं धोरण कसं होतं ते माहिती आहे, मी मगाशी बायडनचा उल्लेख केला त्या ठिकाणी. वी आर व्हेरी एक्साइटेड टू सी व्हॉट यू आर डुईंग टू मेक आवर कंपनीज अँड आवर एंटायर कंट्री सो सक्सेसफुल. बघा तुम्ही जे काही करतायत आत्ता त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. दी इन्व्हेस्टमेंट दॅट इज हॅपनिंग हिअर, दी ॲबिलिटी टू गेट दी पॉवर ऑफ दी industry back in the United States is going to set up for a long period of success leading the world, and I don't think that would be happening without your leadership. आता हे पहा, एक प्रकारे हे स्तुती पण आहे की तुमच्यामुळेच हे शक्य होते, तुम्ही जर नसता आमचे आत्ताचे नेते अध्यक्ष तर कदाचित हे शक्य झालं नसतं, असं स्पष्टपणे त्यांनी काय म्हणूयात त्याला, आभार वगैरे मानले, आनंद व्यक्त केला. आता इथे तो मुद्दा येतो. आता इथे एकीकडे इलॉन मस्क आणि ट्रम्प यांच्यामध्ये दुरावा निर्माण होत होता, आणि हे ओपन AIचे अल्टमन आणि ट्रम्प यांच्यामध्ये एक प्रकारची जवळीक निर्माण होत होती. हे या ठिकाणी मला पहिल्यांदा सांगायचंय. तर हा एक मुद्दा झाला. आणखीन आता त्याच्या पुढचा मुद्दा काय की या लोकांच्या मध्ये कुठेही, म्हणजे मी पाहिले रेफरन्सेस, कुठेही मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्यांच्याबद्दल मी आत्ता काही सांगणार आहे तुम्हाला, ते म्हणजे अर्थात अँथ्रोपिक कंपनीचे CEO, आणि खरं तर ज्यांनी ती स्थापन वगैरे केली, अमुराई, हे दिसत नाहीत. या मुद्द्याला नक्कीच महत्त्व आहे. आता ॲक्च्युली मुद्दा असा आहे की अँथ्रोपिक आणि अमेरिकेचं लष्कर ज्याच्यावरती नियंत्रण हे पेंटेगॉन नावाच्या एका संस्थेकडनं होत असतं, त्याला नाव पेंटेगॉन आहे. इमारत पण वगैरे वगैरे आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जिच्यावरती हल्ला वगैरे त्या यांनी केला होता, अतिरेकी लोकांनी, दहशतवाद्यांनी, ते आपल्याला माहिती आहे. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा निर्माण होतो की ह्यांचे अगोदर कॉन्ट्रॅक्ट होते, करार होते लष्कराशी, म्हणजे पेंटेगॉनशी, अँथ्रोपिकचे, आणि त्यानुसार काही एक सरळ सरळ चाललेलं होतं. आता या टप्प्यावरती आपण आलेलो आहोत, म्हणजे आपण म्हणजे अमेरिका आणि त्या सगळ्या AI कंपन्या, की ट्रम्पची आणि त्या
पेंटागॉनची मागणी या AI कंपन्यांच्याकडनं, आणि इन पर्टिक्युलर कोणाचा संबंध डायरेक्ट पोचतो तो निश्चितपणे अँथ्रोपिक कंपनीशी ही वाढायला लागलेली आहे. आणि हे मात्र त्याला मान्य नाही. दारियो अमुदाईला हे मान्य नाही. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे. आणि म्हणून त्यानं तो जो कॉन्ट्रॅक्ट असतो त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नमूद केलं असेल नसेल, पण त्यांनी सांगितलं की ह्या गोष्टी माझ्याकडनं होणार नाहीत, आमच्या कंपनीकडनं. आणि त्याचं कारण त्यांनी सांगितलं, आपण त्याची चर्चा करणारच आहोत आणि करायलाच पाहिजे. त्याचं कारण त्यांनी सांगितलं की हे जे आहे, आपली जी अपेक्षा आहे माझ्याकडनं, म्हणजे कंपनीकडनं, ते अमेरिकेच्या मूल्यांशी विसंगत आहे, अमेरिकन व्हॅल्यूज. अतिशय मला असं वाटतं की महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे इकडे तयारी चाललेली आहे इराणवरती हल्ला करण्याची, आणि त्या हल्ल्यामध्ये एआयला किती स्थान होतं हे आपण आत्ता पाहिलं. मगाशी सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं, ते सगळं स्पॅम येतं, ड्रोनचं सगळं घोंगावत वगैरे वगैरे, आणि काय काय करतं, माणसाची गरज नसती. हा तो महत्त्वाचा मुद्दा आहे. मग त्याच्यामुळे त्यांचं फाटलं ना. आणि किती फाटलं असेल की ट्रम्पनी ताबडतोब आदेश दिले की यांचे जे जे करार झालेले आहेत फेडरल गव्हर्नमेंटशी, ते सगळे रद्द करा. त्यासाठी 6 महिने फार तर मुदत द्या त्यांना विड्रॉ करायला आणि पूर्ववत परिस्थिती करायला, हे त्यांनी सांगितलं. त्याच्यावरती लोकांनी साहजिकपणे, पत्रकारांनी वगैरे सीईओला छेडलं ना अँथ्रोपिकच्या, आणि त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही कोर्टात जाऊ, काँग्रेस आमचं रक्षण करील. हे बरोबर नाही, आम्ही म्हणतो ते बरोबर आहे. अतिशय गंभीर अशा प्रकारचा प्रसंग आहे, अतिशय गंभीर अशा प्रकारचा प्रसंग आहे. आणि आता परत मुद्दा सांगायचा माहिती का, की इथेच आपल्याला आणखीन एक दिसतं, AI कंपन्यांमधला जो वादविवाद, जी स्पर्धा वगैरे दिसते, काही मूल्य संघर्ष आपल्याला दिसतो. खरं तर ही जी कंपनी निघाली, कोणती, ओपन AI, त्या ओपन AI मध्ये स्वतः हे अमुदाई हे तिथे होते ऑलरेडी, को फाउंडर ज्याला म्हणतो आपण, त्यांच्यापैकी एक. इव्हन एलन मस्क होता. आता मस्क बाजूला का पडले, त्याचं कारण आणि यांचं कारण याच्यात आपल्याला एक तफावत दिसते. मस्कनी काय सांगितलं की ही जी कंपनी मुळात स्थापन केली ती नॉन प्रॉफिट अशा प्रकारच्या बेसवरती होती, आणि होतीच मुळात. मग आता तिची वाटचाल तिकडे चालू आहे, प्रॉफिटकडे चालू आहे, आणि ते योग्य नाही, म्हणून मी बाहेर पडतो असं म्हणून मस्क बाजूला आले. आता त्याच्या दरम्यान त्याच्या उलट मुळ्यात, किंवा उलट नाही म्हणणार पण त्याच्यापेक्षा वेगळं कारण ते देऊन, म्हणजे 2015 साली ते तिथे गेले होते अमुदाई, आणि आत्ता ते काय बाहेर पडलेले 22 साली वगैरे. त्याचं कारण सरळ मुद्दा असा येतो की जी डिरेक्शनल डिफरन्स, की काय करायचं आपल्याला, काय उद्दिष्ट असलं पाहिजे, याच्याबद्दल त्यांचे मतभेद व्हायला लागले. आणि तोच मुद्दा इथे परत आला. म्हणजे ज्या मुद्द्यावरून ते बाहेर पडलेले ओपन AI मधनं मतभेद होऊन अल्टमनशी, त्याच मुद्द्यावरून तो हा करार जो आहे लष्कराशी, अमेरिकेशी केलेला, पेंटागॉनशी, तो योग्य नाही, आणि म्हणजे त्याच्यातून बाहेर पडू बघतायत, किंवा तो योग्यच आहे, त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करा, ते म्हणतात ती पद्धत ते चुकीचं आहे, आणि म्हणून मी कोर्टात जाऊ शकतो, म्हणून मी काँग्रेसला साकडं घालू शकतो. इतक्या याच्यापर्यंत अमुदाई आलेले आहेत. हा मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आता हा मुद्दा सांगताना आपल्याला सुरुवात जी करायची झाली ती त्यांचं अगोदरचं करिअर वगैरे बघायची काही फारशी आवश्यकता नाही, पण तरीसुद्धा एक गोष्ट आपल्याला सांगायला पाहिजे की जसे हे कंपनीमध्ये होते को फाउंडर अल्टमनच्या ओपन AIमध्ये, दारिया अमुदाई यांचं नाव, तशीच त्यांची बहीण डॅनिलिया ती पण होती, आणि दोघेही बाहेर पडले, आणि दोघांनी आणि आणखीन काही लोकांनी अर्थात ती कंपनी अँथ्रोपिक स्थापन केली. अँथ्रोपिकचं वैशिष्ट्य काय तुम्हाला आधीच सांगून टाकतो. एक, ते स्वतःच्या AIला कॉन्स्टिट्युशनल AI असं म्हणतात, म्हणजे एक कायदा म्हणजे काही तो अशा प्रकारची घटना वगैरे राज्यघटना नव्हे, पण काही नियम पाळणारे अशा प्रकारचे आहेत की ज्या नियमांप्रमाणेच डेव्हलपमेंट झाली पाहिजे AI मॉडेलची, असं ते म्हणणारे आहेत. तर अशी ती व्यक्ती आहे, आणि म्हणून ती तिथून बाहेर पडली, वेगळी कंपनी काढली, चालवली चांगली, नफ्यात वगैरे सगळं व्यवस्थित, लोकांचा विश्वास पण बसला. आणि आता मात्र इथे स्वतः डोनाल्ड ट्रम्प
आणि त्यांचं कुठेतरी यामुळं फाटलेलं आहे की ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्पला हवी आहे डेव्हलपमेंट एआयची, विशेषतः ती तिकडे लष्करी सामर्थ्याशी जोडायची आहे. कारण मला सांगतो की त्यांनी एक खुणगाट बांधलेली आहे की आज ना उद्या आपणाला चायनाशी चीनशी सामना करावा लागणार आहे. तो काही फक्त अर्थव्यवहारापुरता नाही, अर्थव्यवस्थेपुरता नाही, फायनान्शियल पुरता नाही, तो काही एआय पुरता नाही, पण कधी ना कधी थेट लष्करी सामना होणार आहे, लढाई होणार आहे. मग त्या दृष्टिकोनातूनच ती सगळी पावलं उचलता येतं. मग आता त्याप्रमाणे एआयची डेव्हलप करायची झाली पाहिजे. त्याप्रमाणे जे डिपार्टमेंट आहे आपलं, पहा किती नावात काय आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण त्या डिपार्टमेंटचं मूळचं नाव जे आहे ना ते डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स असं होतं, DOD त्याचा शॉर्ट फॉर्म. ट्रम्पनं आल्या ते DOW केलं, म्हणजे डिपार्टमेंट ऑफ वॉर. हे गृहीत आहे. मला आपल्याकडचं एक तुम्हाला समांतर आठवतं की सुरुवातीच्या काळामध्ये लोकसंख्येवरती नियंत्रण व्हायला पाहिजे म्हणून ती जी एक मोहीम भारत सरकारने राबवली आणि त्याचं एक वेगळं मंत्रालय तयार केलं. त्याला त्यांनी कुटुंब नियोजन अशा पद्धतीचं वगैरे वगैरे काहीतरी नाव दिलं. मधल्या काळात बऱ्याच काही गोष्टी घडल्या, विशेषतः आणीबाणीच्या काळात संजय गांधींच्या अतिरेकी उत्साहामुळं म्हणा किंवा काय म्हणा, त्यामुळं लोक खूप चवताळले, रिॲक्शन आली, सरकार पडलं आणि मग त्यांनी शांतपणा शिकले ते की ह्या गोष्टी लोकांच्यावरती लादायच्या नाहीत, त्यांच्यावरती सोपवायच्या. आणि मग त्यांनी काय केलं माहिती का, त्या डिपार्टमेंटचं नाव बदलून कुटुंब कल्याण ठेवलं. तसं इथे ह्या पद्धतीने इथे झालेलं आहे की डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स नाही, डिपार्टमेंट ऑफ वॉर. म्हणजे आम्ही फक्त आमच्या संरक्षणासाठी बचावासाठी लढाई करू असं नाही, आम्ही लढाई करू शकतो, स्वतःहून कोणाशीही युद्ध करू शकतो. आणि ते त्यांनी करून दाखवलं ना आता परवा इराण बरोबर. ते काही डिफेन्ससाठी होतं असं म्हणता नाही ना, कारण आत्ता तरी काही इराणनी त्यांच्यावरती हल्ला केलेला नव्हता. संभाव्य हल्ला असू शकतो वगैरे वगैरे या पुढच्या प्रोजेक्शनला धरून त्यांनी आत्ताच इराणवरती हल्ला केला. तर हा मला असं वाटतं की महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यानुसार त्यांना त्याचा विकास करायचा आहे. आणि इथे मात्र हा अमुदय त्याच्या आड येतो आणि सांगतो की नाही, हे चालणार नाही. आणि सरळ सरळ त्यानं पंगा घेतलेला आहे कोणाशी, ट्रम्प शासनाशी. मला असं वाटतं की याची आपण चर्चा करायला पाहिजे, मग आपण समिटकडं बोलूयात. सध्या जगामध्ये ज्या गोष्टींची चर्चा सुरू आहे त्याच्यात एआयची चर्चा ही अग्रभागी आहे. एआयमुळं काय काय होऊ शकेल, एआयमुळं माणसाचं जगणं सुखकर होईल, सोपं होईल, सगळ्यांना चांगलं खायला प्यायला वगैरे वगैरे मिळेल, आयुष्यमान वाढेल, रोगराई दूर होईल. ह्या झाल्या एका बाजूच्या गोष्टी. पण दुसऱ्या बाजूला नोकऱ्या जातील. आणखीन त्याच्याहीपेक्षा भयंकर गोष्ट अशी की राष्ट्रातली आणि राष्ट्राच्या बाहेरची माणसं एआयच्या मुळं मरूसुद्धा शकतील. आणि केवळ गट समूह नव्हे तर अख्खीच्या अख्खी, ज्याला आपण ह्युमॅनिटी म्हणतो, मानवजात म्हणतो, ती धोक्यात येईल. अशी परिस्थिती आज आहे. आणि त्यामुळं आपण बघतोय ना आत्ता जे काही चाललेले आहेत इराणमध्ये वगैरे, ते ड्रोन वगैरे बॉम्बिंग जे चाललेलं आहे वेगळ्या प्रकारचं, त्याच्या मागे हे एआय आहे. म्हणून एआय कारण आणि राजकारण याचा विचार एकत्रच केला पाहिजे.